एवढं गंभीर असायचं कारण नाही. आमचा चित्रपट हलका फुलका आणि प्रसन्न आहे. आणि सध्याचा एकूण काळ पाहता आपल्याला कदाचित सरळ सांगून काही पटत नाही किंवा गोष्ट कळत नाही बघितली. म्हणजे एकदम महामार्गावरती मोठ्या छान समोरनच विरुद्ध दिशेने ट्रक बी येतो तर आपल्याला एक क्षणभर कळत नाही किंवा काय चाललंय आयुष्यात. तर तद्वत इतर काही क्षेत्रांबाबतीमध्ये पण एक अतिशय उपहास करू अशी कॉमेंट करणारा किंवा एक जागृती आणून देणारा असा हा चित्रपट आहे. आणि या दोघांनी महाकष्टाने कुठलाही चित्रपट स्वतंत्ररित्या आजच्या काळामध्ये तयार करणं एक केवढा अवघड आहे. जो करेल त्यालाच ते समजेल. जावे याच्या वंशा अशा तिघत आहे. आणि या दोघांनी स्वतः बरीच पडून हा चित्रपट केला. एक पत्रकार मला असं वाटतं चिंत्रे सर. अच्छा. तर ते तुमचे काय म्हणतात त्याला व्यवसाय बंधूच आहे. आणि त्यांनी अतिशय सुंदर कथा लिहिली होती. त्याचं एक नाटक झालं होतं माझ्या माहितीप्रमाणे. एकांकिका नाटक कंपनीवाल्यांनी केली होती. आलोक राजवाडेंनी दिग्दर्शन केलं होतं आणि त्याला बक्षीस वगैरे मिळाली. आणि तेव्हाच त्याच्याबद्दल एक असं की असंच नर्म सुरसुरीत पण तरी सुद्धा सत्यस्थिती मांडणारं विदारक भाष्य की आमच्या सत्यस्थितीबद्दल जागृती आणणारं असं भाष्य त्या एकांकिकेमधनं किंवा त्या कथेमधून झालं होतं. त्याच्यावर चित्रपट साहजिकच करावासा वाटत होता. त्याला जरा बोलावंसं वाटत होतं. आणि मग यांनी दोघांनी या अगोदर पूर्वी खूप चांगली चित्रपट तयार केली होती. आणि म्हणून त्यांनी इतक्या सगळ्या तुम्ही जर त्याची श्रेयनामावली पाहिली तर अनेक चांगले लोक पडद्या पुढे आणि पडद्या मागे त्यांनी एकत्रित आणले. आणि ही खूप खूप कर्मकठीण गोष्ट आहे. पण तरी सुद्धा त्यांनी ती केली आणि तो चित्रपट तयार झाला. मग आला कोविड. मग त्याच्यामध्ये तो अडकला वगैरे असं सगळं नाना तऱ्हेच्या म्हणजे तुम्ही म्हणाल की अडचण सहन करून ती पार करून लांबून शिवधाम जोशी आणि शिव सागर हे पलीकडे आलेले आहेत. तर तेव्हा आता आपण सगळेजण मिळून हा सगळा जगन्नाथाचा पलीकडे लुटूया. आणि तर तुम्हाला विनंती आहे की जास्ती. आणि सुदैवावर काय झालं की सध्या आमच्याकडे कसं काय पुढं कोणाची कबर कोणाचं काय अजून ह्याच्यात आम्ही रमतो पहिली. तर खूप डोक्याला कलकल झाली. हे कुठले विषय कशाचा काही संबंध नाही आणि आम्ही ते आता हे करतो. त्याच्यापेक्षा त्या परी सुधारणा लागलेला आहे कचकून काही नाही सुट्ट्या आहेत. त्याला आपलं इन्स्टिट्यूट ऑफ पार्थॉलॉजी आपण बघू. कारण शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी समाज घडवते. हो ना. आता सध्या आमच्या शिक्षणावर बरेच प्रश्न निर्माण व्हावे अशी परिस्थिती आहे. आमच्याकडे स्वतःकडेच बघू जाता नाही का. तर हा म्हणजे वेळ पाळणं अशी एक साधन मूल्य सुद्धा काही अजून अंगवळणी पडलेली नाही. उशीर व्हायचा तर होतोच. तुम्ही कुठल्याही व्यवसायात असा असं काय नाही की चित्रपट रंगतच पाहिजे. तर सांगायचं काय म्हणजे ह्या समाजाच्या अवस्थेवरती भाष्य करणारा हा चित्रपट आहे जो एकाच वेळी रंजन पण करणार आहे पण तरी सुद्धा उद्बोधन पण करेल अशी मला आशा वाटते. आणि काय तेव्हा तुम्हाला सगळ्यांना नम्र आवाहन की आधीच मराठी चित्रपट सृष्टीला काय म्हणतात तसं की चित्रपटगृहातच मंडळी जात नाही. तर ती जावी या संदर्भात त्याचा एक बस तयार करणे त्याच्याबद्दल एक चांगलं कानगोष्ट तयार करणे हेच असं काम असतं. आणि त्या कामी तुमचा सगळ्यांचा हातभार मला हवा आहे आणि तो तुम्ही द्यावा अशी इच्छा अशी विनंती. म्हणजे मराठीमध्ये ती एक परंपरा आहे की सगळेच आमचे ज्येष्ठ लोक काहीतरी एक त्यांच्या पायाशी बसून शिकण्याची एक परंपरा आहे. माणसं नवीन येणारी पिढी अतिशय आग्रहाने आणि चांगल्या पद्धतीने काहीतरी शिकत राहते. आता सयाजी शिंद्यांचं पडद्यावरचं काम वैयक्तिक आयुष्य त्याच्यामध्ये ते अंगीकारत असलेली माणसं जोडायची कला किंवा झाडं लावायची कला. तर ह्या सगळ्याच गोष्टी अनेक गुण आहेत सयाजी शिंद्यांचे ते घेण्यासारखे. आणि म्हणजे सलगीमध्ये अरे तुरे दादा म्हणणे की मला भाग्य लाभलं आम्ही त्यांच्या इतके जवळ. आणि मी नंतरही त्यांच्याबरोबर एक चित्रपट केला त्यामुळे माझी शिकवणी जरा पक्की झाली. पुढे पण नंतर सहवास लाभला. तर फारच मजा येते. आणि आज आपल्याला कदाचित माहिती आहे पण साऊथला सयाजीरावांचा एक मोठा ध्वज फडकतोय आणि ते एकदम म्हणजे जोरदार आहे. त्यांनी तिकडे जाऊन तो सगळा दक्षिण दिग्विजय केलेला आहे. तर अभिनयाच्या विभिन्न शैली म्हणजे आता दक्षिणेत काम करत असताना मीही काम केलेलं आहे. तर तिथे वेगळ्या पद्धतीने थोडस अभिनयाची अपेक्षा वेगळी असते. मराठीमध्ये काम करताना वेगळं असतं. तर या सगळ्याचं अतिशय उत्तम भान असलेला आणि समाजाला काय हवंय हे समाजामध्ये फिरून निस्वार्थीपणाने काही काम उभं करून असं हे केलेला माणूस आहे. त्यामुळे शिक्षकच आहे तो खऱ्या अर्थाने. पण शिक्षण क्षेत्रात तुम्ही मास्टर फेरे पण केला त्याची हो. वेगळी होती.
त्याच्यामध्ये एक खल होतो, आता नायकाची भूमिका दिली यांनी. आणि पण एकूणात गंमत तीच आहे, म्हणजे शिक्षण क्षेत्रावरती आम्ही तेव्हापासून बोलतोच आहोत आणि त्याच्यामध्ये काय काय सुधारणा घडत राहतात. पण आमूलाग्र बदल व्हायला कदाचित आता ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे, त्याच्याद्वारे काही कदाचित बदल घडतील किंवा काय. पण बदल ही सातत्याने घडणारी प्रक्रिया असली पाहिजे. त्याच्यासाठी समाजाच्या सगळ्या विचार करणाऱ्या घटकांनी दबाव टाकत राहायला पाहिजे, टीका करत राहिली पाहिजे. तर आम्ही लोकशाही म्हणून, राष्ट्र म्हणून पुढे पुढे जाऊ, सक्षम होऊ. आणि त्या कामी मग फक्त सुशिक्षितांचा आणि सभ्य बोलणाऱ्यांचाच काय म्हणतात अंतर्भाव आहे असं भाग नाही. तर आम्ही सगळे पावटे सुद्धा याच्यात बरोबर घेतले. टीका नाही, आम्ही त्यांना सुद्धा काही आवाहन करणार, त्यांना त्यांचे प्रबोधन करणार, अशा अर्थानं काही वेगळं मांडू पाहणारा हा चित्रपट आहे. सो दॅट्स इट. आणि तो त्या 11 तारखेला रिलीज होणार आहे सगळीकडे, सर्वदूर. आणि तुम्ही ट्रेलर पाहिलाच असेल मॅम, मला आवडला का? आहे की नाही? आवडला सर. नाही इथे जाऊ दे, त्यांनी बघितलं असेल की आधी भरपूर आवडला. सगळ्यांना पाठवलं, फॉरवर्ड वगैरे करून टाका ते काय जे काय पोस्ट बीस खरंच ते आवश्यक आहे. आणि हा म्हणजे काय आहे की काहीतरी एक मस्त मजेशीर कंटेंट पाहायला मिळणार आहे बाबा, असं एक प्रॉमिस लोकांना जर झालं तर मग ती येतात आणि ते पाहतात. नाही, चित्रपटात तसं नाही. पण हे वाटणं खूप साहजिक आहे, कारण माझं ह्यातलं जे म्हणले सर तसं की तो पावट्याच आहे याच्यामध्ये सुद्धा. तर त्याच्यात वरून बघितलं असं वाटत होतं की काही वेगळं तसं नाही, हे आधी पण केलेलं आहे. पण या चित्रपटात गंमत तीच आहे की गोष्ट जी आहे किंवा त्याचं झालेलं स्क्रीन प्ले पण जो आहे, तर ते खूप इन्स्पायरिंग टेक्स्ट आहे. म्हणजे ते फक्त या मजा मजा बघा आणि जा असं नसून त्याच्या आत अंडरकरंट खूप आहेत, वेगवेगळ्या गोष्टींना टच केलंय. सो मला जे कॅरेक्टर मिळालं याच्यामध्ये अंशा नावाचा पावट्याचं, तर तो पण नुसताच पावटा नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणता जसं की बाकीचे जे मी केले कॅरेक्टर्स, तर त्यांच्या संगीताची किंवा त्या कॅरेक्टरची जी डिमांड होती ती फक्त काळ्या चिट्ट्या आणि तेवढ्यापुरती होती, आणि जे मला वाटतं मी द्यायचा प्रयत्न त्याच्यात पूर्ण केला. वेरॅज ह्याच्यामध्ये ते होतंच, पण त्याच्या आतमध्ये पण कॉम्प्लेक्सिटीज बऱ्याच होत्या की अशा जशा ज्या ज्या प्रकारचे पावटे आपण आता म्हणलो, तर त्यांना जर डिसिजन मेकिंग दिलं कुठलं काही करायला, काही सेन्सिटिव्ह विषयाबद्दल काही त्यांना जर डिसिजन घ्यायचं असेल, तर त्यांचं डोकं कसं वर्क होतं आणि ते कसं ते सगळं हँडल करतील. तर हे करणं थोडं ट्रिकी होतं. म्हणजे मला त्याचा अभ्यास करून ते करावं लागलं. सो मला वाटतं की हे जास्त अभ्यासपूर्ण केलेलं पात्र आहे त्यातल्या त्यात बाकी कम्पॅरेटिव्हली. सो त्यामुळे मला असं वाटतं की ते प्रेक्षकांना पण बघायला थोडं वेगळं नक्कीच मिळेल ते. सयाजी सर, गिरीश सर आणि मी असा एक सीन होता. तर तो असा खूप चॅलेंजिंग, म्हणजे तिथे मी नर्वस झालेलो बराच. आणि आमच्या तिघांचाच सीन होता, डायलॉग चालू होते आणि तो थोडासा सिनेमा बघितल्यावर तुम्हाला तो लक्षात येईल, तो थोडा हिटअप झालेला असा मुवमेंट असते ती. तर तिथे मला आठवतंय की त्या दोघं टेबलच्या 2 बाजूने आणि मी मध्ये उभा असतो. तर तिथे माझा ओएस का काही शॉट चालू होता आणि प्रसाद सरांनी येऊन मला सांगितलं की तुझा पण म्हणजे या दोघांचं शूट झाल्यानंतर तुझं घ्यायचं का. तर मला कळलं की काय आपलं जो म्हणलं नाही मी करतो, आणि मी थोडा वेळ घेऊन ते केलं. पण तो चॅलेंजिंग सीन होता. शैक्षणिक गोष्टी ज्या घडतात आणि आपल्या समाजातले जे पावटे आहेत ज्यांना आपण म्हणतो, रिकामटेकडे जी मुलं असतात, त्यांचा उल्लेख खूप जुना आहे. 300-350 वर्षापूर्वी जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये या शब्दाचा उल्लेख आहे. पारावर बसणारे जे गावातले लोक आहेत त्यांना पावटे म्हणायचे, आणि त्यांच्याकडनं धान्य पायाने तुडून वेगळं करणे वगैरे अशा प्रकारे शेतकरी कामं करून घेत असत. तर या सगळ्या जी रिकामटेकडी मुलं आहेत ज्यांचा वापर सगळेजण करून घेतात, तर त्यांना एक आपण त्याचं काही प्रशिक्षण देऊ शकतो का, त्यांना काही मुख्य प्रवाहात आणू शकतो का, अशा प्रकारे कल्पना करून एक प्राध्यापक इन्स्टिट्यूट सुरू करतो एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये. अशी ही गोष्ट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी. आता ते पावट्यांचं एक थेअरी झाली, त्याची पावटॉलॉजी झाली. आणि मग त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे जे कुलगुरू आहेत, प्रोफेसर कलंत्रे असं त्यांचं नाव आहे, ते त्याची भूमिका केली सयाजी शिंदे यांनी. तर ते या मुलांचा वापर करून घ्यायला लागतात हळूहळू. आधी त्यांना फार आवडते आयडिया, आणि मग प्रामाणिकपणे काम करून काहीतरी करू बघणारा प्राध्यापक दिवेकर आणि कुलगुरू कलंत्रे यांच्यामधला वाद
आणि हे सगळं बघणारा एक दिवेकरांचे जुने प्रोफेसर ते ज्यांची भूमिका केली आहे दिलीप प्रभावळकर यांनी, तर ते या सगळ्याला विरोध करतात. ते म्हणतात की हे इन्स्टिट्यूट ऑफ पॉटॉलॉजी वगैरे असं करणं योग्य नाही आहे समाजामध्ये, तुम्ही काही कशाची काय थिअरी करायला लागल्या, मग ते विरोध करतात. असा हा ट्रँगल आहे. मग त्याच्यानंतर पावटे आहेत, त्याच्यामध्ये पार्थची भूमिका आहे, मुख्य शिष्य दिवेकर, प्राध्यापक दिवेकरांचा पार्थ आहे. बाकी बरेच कलाकार आमच्याकडे आहे, देवेंद्र गायकवाड आहे, कृतिका देव आहे, प्रगल्भा कोळेकर आहे, हरीश आहे. आणि त्याच्यानंतर या सगळ्यांना शिकवायला येणारे जे लोक आहेत प्राध्यापक, व्हिजिटिंग फॅकल्टी, ती व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून ते पण गेस्ट कलाकार आहेत. त्याच्यात छाया कदम आहे, विजय निकम आहे, शशांक शेंडे आहेत. त्यानंतर हे सगळं बघणाऱ्या माध्यमांच्या दृष्टिकोनातून एक पत्रकार सुद्धा आहे, त्याचं नाव त्या पत्रकाराची भूमिका संदीप पाठकनी केली. असे भरपूर कलाकार या सिनेमामध्ये आहे. आणि एक मनापासून प्रयोग, आम्ही वेगळ्या प्रकारे प्रयोग असा की ह्या चित्रपटाची निर्मिती पण आम्ही केली आहे. मी आणि नेहा गुप्ता, त्या आज नाही आहेत, त्यांनी केलेली आहे. सागरी त्याच्यामध्ये आहे. तर आम्ही काही व्यावसायिक निर्माते नाही, आमच्याकडे काही पैसे आहेत माहित नाही. तुमच्यापैकी बरेच जण आम्हाला ओळखतात, मी अनेकांना ओळखतो. तर आपण सगळे काम करून पैसे मिळणारे लोक असतो, आपण पैसे लावून पैसे मिळणारे लोक नसतो. तर तसेच आपण सगळे आहोत. पण आम्ही हा प्रयोग केला याच्या निर्मितीचा, आणि आम्ही असं अपील केलं सगळ्या लोकांना की आम्ही याच्या निर्मितीचा फक्त खर्च करतो, तुम्ही तुमच्या कामाचं मानधन आता घेऊ नका, किंवा सिनेमा विक्री झाल्यानंतर पैसे आल्यानंतर आम्ही तुमचं मानधन देऊ. तर अशा प्रकारे आम्ही बहुतेक सगळ्यांशी अग्रीमेंट केले. खूप लोकांनी त्यांचं मानधन कमी केलं, घेतलं नाही. आम्ही आमची मानधन त्याच्यामध्ये घेतली नाही. त्याच्यामुळे थोडंसं आटोक्यात हा सिनेमाचं बजेट राहू शकलं. अदरवाईज याच्यामध्ये जवळजवळ 150च्या आसपास 135 कलाकार आहेत कास्ट केलेले. एवढं सगळं शक्य नव्हतं. या सिनेमाचं अजून एक वेगळेपण म्हणजे 2 तुमचे पत्रकार मित्र बांधव, शब्द बरोबर आहे ना, सध्याच्या काळात शब्द वापरताना जरा भीती वाटते. स्वप्नील बापट तुमच्या पुढे पत्रकार संघाचे ते अध्यक्ष होते, सगळे ओळखतात. आणि चिन्मय पाटणकर लोकसत्ताचे एज्युकेशनल पीठ सध्या त्यांच्याकडे आहे. त्या दोघांची भूमिका या सिनेमामध्ये महत्वाची भूमिका आहे, ती पण तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. पत्रकाराचीच भूमिका आहे, फक्त एरवी ते जी भूमिका करत नाही ती वेगळी पत्रकाराची भूमिका अशी त्याच्यामध्ये आहे. तर ह्या सगळ्या लोकांनी आणि सगळे अगदी मित्र म्हणून आपुलकीने म्हणे तेव्हा उपस्थित राहून अशा प्रकारे काम केलेलं आहे. यांनाही मानधन आम्ही दिलेलं नाही, या दोघांनाही पत्रकारांना देणार पण नाही असं सांगितलं आहे. तर मैत्री खातर ही सगळी मंडळी आली. हा सिनेमा तयार झाल्यानंतर लॉकडाऊन आलं. त्याच्यामुळे पुढे काय बराच गोंधळ झाला तो सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. 1-1.5 वर्ष काहीच घडलं नाही, मग खूप सिनेमांची रांग लागली वगैरे वगैरे. असं करत करत फायनली आता त्याला 6 पर्पल हार्ट नावाची एक संस्था आहे, ते हा सिनेमा रिलीज करतायत. प्रद्योत पेंढारकर म्हणून आमचे बिझनेस हेड आहे, त्या सगळ्यांनी हे सगळं जुळवून आणलेलं आहे. आणि आता हेमंत चव्हाण म्हणून त्याचे निर्माते आहेत 6 पर्पल हार्टचे. तर हा सिनेमा 11 एप्रिलला येतो आहे थिएटरमध्ये. 120 जवळजवळ शोज आपण पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे हा सिनेमा रिलीज होणार आहे. पुण्यातल्या बहुतेक सगळ्या थिएटर्समध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.